हृदयस्पर्शी कथा. हे काय आई, मी आली तेव्हापासून बघते तू एकटी किचनमध्ये काम करते आहे आणि तुझी सून मानसी महाराणीसारखी बेडरूममध्ये झोपून आहे. एवढं काय आभाळ कोसळलंय तिच्यावर? काय माहीत, काम करायचा आळस म्हणून असली ढोंग, दुसरं काय. तू बरी खपवून घेतेस बाई. माझ्या सासूबाई तर काहीही असो सगळं करायलाच लावतात मला, आणि मीही करतेच, तेही नोकरी सांभाळून. आणि ही बघ कामाचं हे तसं. आणि आता मी आली आहे हे माहिती असताना हिला तरी माझ्याशी बोलायला 10 पावलं ओलांडून हॉलमध्ये येता येत नाही म्हणजे काय. आणि ती तर ती, वर हा आपला महेश बायकोचा बैल असल्यासारखा तिच्या उशाशी बसून आहे. मगाशी मी आल्यावर मोजकं बोलून जो आत गेला तो अजूनही एकदाही आला नाही बाहेर. बहीण एवढी किती दिवसांनी आली आहे त्याचं काही कौतुक नाही, नुसतं बायकोचं कौतुक. लग्नानंतर 6 महिन्यातच नवऱ्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवलंय तिने, असं बोलून शिवानीने फणफणतच फ्रीजमधली पाण्याची बॉटल तोंडाला लावली. काय करणार बाई, नशिबाचे भोग समजून सहन करायचं. मुलाने डोक्यावर बसून ठेवलंय म्हटल्यावर माझं कोण ऐकतंय. आणि भरेसभर म्हणजे तुझे बाबा. काही सांगायला गेलं की तेही तिचीच बाजू घेणार. त्यांच्यावरही जादू केली तिने, काय माहीत. आई पोळी तव्यावर टाकता टाकता म्हणाली. हो हो, गोड गोड बोलून फास टाकलाय तिने. आपला महेशही भोळा आणि बाबाही अडकले त्यात. तरी मी पहिल्या दिवसापासून सांगत होते, आई ती मुलगी दिसते तितकी साधी नाही. कधी तुझ्या मुलाला आपल्या ताटाखालचं मांजर बनवेल कळणारही नाही. तेव्हा जर माझं ऐकलं असतं ना, तर आपला महेश आज तिच्या मुठीत गेलाच नसता. पाणी पिऊन होताच पुन्हा आईकडे वळत शिवानी दात ओठ खात बोलत होती. शिवानी, तोंड सांभाळून बोल. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी रूममध्ये नेलेलं पाण्याचं भांडं बाजूला टेबलावर ठेवत मागून आलेला महेश राग गिळत एवढंच बोलून थांबला. छान, हे असंच चाललंय तर सगळं. आता मला गप्प करतोयस, आईलाही असंच करत असशील ना नेहमी? हो ना आई. कळलं, हा कळलं मला की काल आलेल्या मुलीपुढे आपली किंमत शून्य आहे त्याच्या लेखी. बायकोचा बैल झालाय नुसता. अजूनही महेशच्या बोलण्याचा शिवानीवर काहीच परिणाम झाला नव्हता. ती अजूनही इरेला पेटून बोलत होती. शिवानीला पाहून महेशचा इतका वेळ आवर घातलेला राग उफाळून आला, आणि मग तो काही बोलणार तेवढ्यातच सगळा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेला श्रेयस म्हणजेच शिवानीचा नवरा तिथे आला. महेश, तू शांत हो, आज जा. मानसीला तुझी गरज आहे, तिच्याजवळ बस. आणि शर्वरी श्रावणी खेळत असतील बाजूच्या रूममध्ये, शिवानी श्रेयसच्या मुली. गोंधळ ऐकून घाबरतील. जा बघ जरा त्या दोघींकडे जाता जाता. मी समजावतो शिवानीला माझ्या पद्धतीने. एक जळजळीत कटाक्ष शिवानीवर टाकत श्रेयसने खांद्यावर थोपटलं. त्याला आत जायला सांगितलं. श्रेयस लग्नानंतर त्याच्या मनस्वी स्वभावामुळे फक्त शिवानीचा नवरा न होता महेशचा चांगला मित्र, आणि महेश आणि मानसीच्या लग्नानंतर तिचा भाऊही झाला होता. आणि आताही तो त्याची इतरांप्रती असलेली ती कर्तव्य जाणून बोलत होता. महेशला त्याचं म्हणणं पटल्याने तोही श्रेयसकडे बघत होकारार्थी मान हलवून शिवानीकडे तुच्छ कटाक्ष टाकत रूममध्ये निघून गेला. तुझं काय आता, हा तू माझी बाजू घ्यायची सोडून मलाच समजावणार का? असं काय चुकीचं बोलले रे मी? जे काही आहे तेच तर बोलली, आणि तेही आई आणि महेशच्या हितासाठीच बोलले ना. एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून काळजी वाटते मला, तर तेही बोलण्याचा हक्क नाही का माझा? आई तू तरी सांग, शिवानी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. इनफ इज इनफ शिवानी. आईचं माहिती नाही, पण मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही. आल्यापासून बघतोय कशावरून ना कशावरून तरी मानसीला टार्गेट करतेस. तिच्या पाठीमागे सुद्धा सोडत नाही बोलणं, तर तोंडावर किती ऐकवत असशील. इतकं काय वाकडं केलंय तिने तुझं, सांग तरी. ती बिचारी आजारी आहे, तर एकदाही तुला तिला भेटावंसं वाटलं नाही. वर तीच तुझ्याशी बोलायला बाहेर यावी ही तुझी अपेक्षा. अजूनही काय काय आरोप करत सुटली ते वेगळं. आणि ती तर ती, वर महेशलाही तू कसल्या भाषेत बोलतेस. आणि काय म्हणालीस? एवढं सगळं पाहून मी तुझी बाजू घ्यावी का गं? असं का वाटतं तुला की मी तुझी बाजू घ्यावी? तुझं वागणं कसंही असलं तरी मी तुझी बाजू घ्यायला हवी, तुझा नवरा आहे म्हणून. मग तर मीही बायकोचा बैल झालो ना. ते चालणार का तुला?
जर महेश मानसीच्या काही चुका नसताना तिच्या बाजूने बोलत असेल तर त्याचं काय चुकलं सांग ना. तू आजारी पडतेस तेव्हा तूही कुठल्याही कामाला हात न लावता असतेस की बेडवर. आईंना का उगाच खोटं सांगतेस? आणि आईशी किंवा शालूशी तुझा वाद झाला, तुझं बरोबर असेल तर मीही तुझी बाजू घेतोच की. याचा अर्थ तू मला तुझ्या ताटाखालचं मांजर बनवलं असं म्हणायचं का इतरांनी? मीही डोक्यावर बसून ठेवलंय ना तुला. ऑल राईट, मी माझी चूक सुधारेन इथून पुढे. तू जे मानसीच्या बाबतीत एक्सपेक्ट करते ना महेशकडून, तसंच तुझ्याशी वागण्यात येईल आपल्या घरात. श्रेयसचे डोळे बोलताना आग ओकत होते. श्रेयस बेटा, असं काय बोलताय? आई दुःखी होऊन म्हणाल्या. योग्य तेच बोलतोय आई. हिचं जाऊ देत, पण तुम्हीही? मला तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. नेहमी फोनवर तर ही मूर्खबाई तुम्हाला काय नाही नाही ते सल्ले देत असते. खरं तर तेव्हाच माझ्या डोक्यात तिडीक गेली होती. पण वाटलं तुम्ही मोठे आहात. तुम्ही तरी हिचं बोलणं मनावर घेत नसाल म्हणून मी दूर राहिलो या सगळ्यांपासून. पण आज माझ्यासमोर हे सगळं खूप असह्य झालं म्हणून बोलण्याची वेळ आली. रोज फॅमिली कोर्टमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींचे कुठले दूरगामी परिणाम होता याचे दाखले दिसतात आम्हाला. डोळ्यासमोर तेच सगळं आपल्या कुटुंबात माझ्या बायकोमुळे होताना पाहून खूप वाईट वाटलं मला. मी तिथे बरीच घरं वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यांना सल्ले देत असतो. काही वेळा घर सावरतो, काही वेळा डोक्यावरून पाणी गेलेलं असतं. कशामुळे माहिती आहे? या सगळ्या शिवानीसारख्या विचारांच्या बायकांमुळे. आणि तुम्ही त्याला खतपाणी घालताय या वृत्तीमुळेच. तुम्हाला स्वतःच्या नवऱ्याने आईचा पदर सोडायला हवा असतो आणि भावाने मात्र त्याच्याबरोबर उलट वागायला हवं असतं. नवरा तुमच्या मताला स्थान देत असेल तर ते तुमच्या व्यक्तिमत्वामुळे, मग तो आदर्श नवरा. पण भाऊ बायकोच्या बाबतीत तसं वागत असेल तर तिने जादू केली, तिने मुठीत ठेवलं. भाऊच जगातील सगळ्यात मूर्ख व्यक्ती, अशा तुमच्या संकल्पना. श्रेयस बोलत होता तशी शिवानीला हळूहळू तिच्या चुकीची जाणीव होऊ लागली आणि तिची मान आपोआप खाली झुकली. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात पुढे असल्याने तरीही या बाबतीत म्हणाव्या तशा सज्ञान झालेल्या असं म्हणता येणार नाही. त्यांनीही हल्लीच्या पिढीप्रमाणे व्हॉट्सअपवर मैत्रिणींबरोबर ग्रुप बनवला आहे, इन्स्टावर पोस्ट टाकायला शिकल्यात, जीन्स आणि इतर मॉडर्न कपडे सर्रास वापरतात. म्हणजे हल्लीच्या स्त्रिया खूप पुढारलेल्या आहेत या गैरसमजातून बाहेर पडायला हवं आपण. जोपर्यंत तुम्ही इतर स्त्रियांच्या स्त्री सुलभ भावना, मानसिक गरजा, इच्छा, आकांक्षा, त्यांची स्वप्न, त्यांना होणाऱ्या अडचणी, समस्या, त्यांच्या व्यथा या सगळ्यांकडे त्या स्वतःच्या आहेत असं म्हणून बघत नाही ना, त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने सज्ञान आणि समृद्ध होणं शक्यच नाही. मी आता शिवानीला तसं बोललो ते त्यासाठीच बोललो. तिलाही कळावं स्वतःवर तशी वेळ आली तर काय होईल. श्रेयस तळमळीने म्हणाला. आई आणि शिवानी दोघांच्याही नजरा शरमेने खाली झुकल्या होत्या. आई, मला या गोष्टी इथेच थांबवाव्या इतकंच मनापासून वाटत नाही, तर हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. महेशपासून तुम्हाला मानसी नाही तर तुमचं हे असं वागणं दूर करू शकतो. जर असंच चालत राहिलं तर मला नाही वाटत त्याच्या मनात आई बहीण या नात्याविषयी पूर्वी इतकाच ओलावा राहील. वेगळं राहणार नाही तो तुम्हाला सोडून, ही माझी खात्री आहे. पण एकाच घरात असूनही तुमच्यापासून तो दूर गेलेला असेल आई. अजूनही वेळ गेलेली नाही. बघा, विचार करा दोघींनीही. श्रेयस दोघींकडे आळीपाळीने पाहत बोलत होता. नाही श्रेयस, असं नको व्हायला. सॉरी, खरंच सॉरी. मी खूप चुकीची वागली. मला कळायला हवं होतं तीही एक स्त्री आहे माझ्यासारखीच. शिवानी रडवेलं होत बोलत होती. हो, तू चुकलीस आणि तू माफीही मागायला हवी, पण माझी नाही, मानसीची आणि महेशची. त्यांना आधी जाऊन सॉरी बोल आणि हे बघ, डोळे पुस. तुला तुझ्या चुकीची जाणीव होणं हे महत्त्वाचं आहे आणि ती जर झालीये तर रडतेस कशाला? श्रेयस हळूच तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. हो हो, मी आत्ताच जाऊन सॉरी बोलते. शिवानी डोळे पुसत म्हणाली. थांब शिवानी, मीही येते. हा शिरा केलाय ना, तोही घेऊन जाऊया आपण मानसीसाठी. मलाही माफी मागायची तिची. मी इतकी वर्ष संसार करूनही एका स्त्रीचं दुखणं नाही समजू शकले ग. आणि श्रेयसने मात्र पुरुष असूनही ते आपल्याला योग्य प्रकारे समजावून सांगितलं. खरंच नशीब काढलंस तू शिवानी. लाखात एक जावई मिळालाय मला.
आई पाणावलेल्या डोळ्यांनी श्रेयसकडे पाहून कडाकडा बोट मोडत त्याची दृष्ट काढत म्हणाल्या, मग शेवटी विद्यार्थी कुणाचा आहे? बाहेरून आलेले बाबा हातातील भाजीची पिशवी डायनिंग टेबलवर ठेवत हसतच म्हणाले, ॲडव्होकेट शैलेश दातार यांचा. श्रेयस हसतच बाबांची टाळी देत म्हणाला. तसे सगळेच हसायला लागले. आई आणि शिवानीने बाबा आणि श्रेयसला शिरा दिला आणि मग त्या दोघी शिऱ्याची प्लेट घेऊन महेशच्या खोलीत गेल्या. पण काही म्हणा, श्रेयसराव, मला जमलं नसतं ते तुम्ही करून दाखवलं. यावेळी गुरुपेचेला भारी पड गया इस बार. काय बाबा, कशाला लाजवताय? तुम्ही शिकवलं ना आम्हाला. क्लायंटला त्याच्याच भाषेत समजावायचं. मीही इथे तेच केलं. कजाक नंदेला आणि सासूला थोडा कजाक नवरा आणि जावाई होऊन समजवलं इतकंच. श्रेयस गालातल्या गालात हसून डोळे मिचकावत म्हणाला. आणि त्यावर बाबाही खळखळून हसू लागले. महेश मानसीच्या रूममधून आता हसण्याचे आवाज ऐकू येत होते. काही वेळापूर्वी दाटून आलेले नकार शक्तीचे ढग बाजूला होत आता मात्र लख्ख प्रकाश पडला होता, घरातही आणि बाहेरही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.